हरे कृष्ण. अ, इस्कॉन मँगलोरचा जो 18 दिवसामध्ये भगवद्गीता शिकून घ्या हा एक छान उपक्रम आहे. त्या उपक्रमांमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आपण आधी या कार्यक्रमाची मंगलाचरण म्हणून आपण सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये। मम नम ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमती भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। चला आता आपण आजचा हा अध्याय सुरू करूया. 13वा अध्याय. तुम्हाला स्क्रीन दिसतीये? आता स्क्रीन दिसतीये का? मला एकदा कन्फर्म करा मेसेज मध्ये, चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे मी पुढे सुरू करेन. आणि आवाज येतोय का? हो. स्क्रीन दिसतीये का? आता दिसली ना? आता क्षेत्र अध्याय 13 दिसतोय स्क्रीन वरती? हो, ठीक आहे. तर आता आपण कालचा पटकन एक छान रिकॅप घेऊया. पण त्याआधी आपण श्री श्री राधाकृष्णांना आधी जिथे आहोत तिथून आपण प्रणाम करूया. आमचे इस्कॉन मँगलोरचे आमचे नामनिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम केलाय आणि त्याच्यामुळे आपण सगळेजण भगवद्गीता घरी बसून ऐकू शकतो. तर आपण त्यांना नमस्कार करूयात आहात इथून. अन्वया माताजी ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली आणि मी तुम्हाला सांगू शकते त्या माझ्या शिक्षिकांना मी इथून नमस्कार करते. आमच्या ग्रुपच्या लीडर आहेत पूजा माताजी, मराठी ग्रुपच्या, त्यांना मी नमस्कार करते. आणि आमची पूर्ण टेक्निकल टीम, मी त्यांना पण नमस्कार करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिला प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी ही भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दामध्ये लिहून ठेवली आहे की त्याच्यामुळे आपण आज घर बसल्या ही भगवद्गीता इतकी सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेऊ शकतो. नाही तर हे खूप अवघड केलं असतं आपलं हे शिकायला. तर आपण पुढे जाऊया. कालचा अध्याय आपला 12वा अध्याय होता आणि भक्तियोग हा आपला काल संपला. आणि भक्तियोग आपण बघितलंय की पहिले 6 अध्याय आणि शेवटचे 6 अध्याय याच्यामध्ये बरोबर भक्तियोग येतो. तर हा एक खूप महत्वाचा विषय आहे की योग म्हणजे कृष्णांना जोडणे आणि भक्तियोग म्हणजे भक्तीने कृष्णांना जोडणे. आणि त्याच्यामध्ये हा बरोबर 18 अध्यायामध्ये जे मधले जे अध्याय आहेत 7 ते 12, तर ते भक्तीने आपण भक्ती योगाचे आहेत. तर अतिशय महत्वाचे म्हणून आपण बघितलंय की जसा हिरा डबीमध्ये आपण सुरक्षितपणे ठेवतो तर तसे हे अध्याय कृष्णाने 18 अध्यायामध्ये बरोबर मध्ये सुरक्षित ठेवले आहेत कारण ते खूप महत्वाचे आहेत. आपल्याला कृष्णाकडे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी हा सगळ्यात चांगला मार्ग आहे आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर आता भक्ती योगामध्ये आपण काल काय काय बघितलं, तर आपण काल भक्ती योगामध्ये आपण नवविधा भक्ती बघितली. म्हणजे आपण कुठल्या कुठल्या प्रकाराने भक्ती करू शकतो. तर आपण श्रवणम बघितलं, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, त्याच्यानंतर अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, हे सगळ्या गोष्टी बघितल्या. आणि सगळ्यात शेवटी आपण आत्मनिवेदन बघितलं, म्हणजे आपण शरण जातो. तर आपण सगळ्यात सुरुवातीला श्रवणम मध्ये मी गोष्ट सांगितली तुम्हाला की परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी. तर आता जेव्हा परीक्षित महाराज 7 दिवसानंतर त्यांना माहिती असतं की माझा मृत्यू होणार आहे,
तर मग ते काय करतात, तर भागवतम नदीच्या किनारी जाऊन शुकदेव गोस्वामींना सांगतात आणि 7 दिवस 7 रात्र त्याचं श्रवण करतात. म्हणजे ज्या वेळेला मृत्यू दारामध्ये येतो त्यावेळेला ते निर्णय याचा घेतात की भागवतम ऐकेल मी. भागवतम मध्ये कृष्ण आणि कृष्णांचे भक्त यांच्या कथा दिल्यात. अप्रतिम कथा आहेत त्याच्यामध्ये. 18,000 श्लोक आहेत जवळजवळ. तर इतकं सुंदर भागवतम आहे. तर त्याचा परिपाठ करतात ते 7 दिवस 7 रात्र आणि त्यांना मुक्ती मिळते त्याच्यामधून. तर श्रवणम हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण श्रवण म्हणजे आपल्या कानातून आपण ते सगळे ऐकतो, शब्द भक्ती ऐकतो, ती आपल्या हृदयामध्ये जाते आणि हृदयामधलं जे अशुद्ध असतं, आपलं हृदय अशुद्ध असतं म्हणजे आपल्यामध्ये अज्ञान असतं, ते अज्ञान पूर्ण निघून जातं आणि आपण भक्ती करू शकतो. आपलं हृदय हे भक्तीसाठी समर्थ होतं आणि आपल्याला कृष्णाकडे लवकरात लवकर जाता येतं. तर आता आपण याच्यामध्ये अजून हे बघितलं, दुसरा प्रश्न बघितला की कृष्ण अर्जुनाला विचारतो की मी कोणत्या रूपावर मी ध्यान करू. म्हणजे निर्विशेष रूप आहे, जे विराट रूप आहे किंवा जे मला दिसत नाही, त्याचा मोजमाप मी करू शकत नाही. फक्त प्रकाश असा समोर असतो की कृष्णाचा जो बाह्य प्रकाश आपल्याला दिसतो कृष्ण असताना, तर तो प्रकाशावर मी पूजा करू, त्याचं ध्यान करू की मी कृष्ण मूर्ती आहे, कृष्णाची तुझ्या सगुण रूपाची मी पूजा करू, त्याचं ध्यान करू. तर कृष्ण म्हणतो अर्थातच मी जर तुझ्या समोर असेल तर तुला मला बघून जे भक्ती करता येईल ते निर्विशेष आहे, माझं रूपच नाही अशा ठिकाणी तू भक्ती करणं हे तुला खूप अवघड जाईल. तर त्याच्यामुळे सगुण रूपावर कर. त्याच्यानंतर पण कृष्ण आणि कृष्णाचे भक्ती कृष्णाला कुठल्या प्रकारचे आवडतात, म्हणजे भक्त कुठल्या प्रकारचे आवडतात कृष्णाला, ते आपण बघितलं की जे निस्सीम भक्त आहेत. आपण असे अनेक भक्त त्याच्यामध्ये बघितले. काल आपण हरिदास ठाकूरांची गोष्ट बघितली, काल नारद मुनींची गोष्ट बघितली. तर हे कितीतरी भक्त आहेत आणि ह्याच्या आधी आपण बघितलं भक्त प्रल्हाद बघितलंय. तर याच्यामधून आपल्याला कळू शकतं की कृष्णाची भक्ती हे किती चांगल्या पद्धतीने यांनी केलेली आहे. हे जे भक्त आहेत, निस्सीम भक्त आहेत कृष्णाचे, तर कृष्णानं हे भक्त खूप प्रिय असतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण काय बघितलं, तर कलियुगाचा धर्म बघितला. कलियुगाचा धर्म म्हणजे काय, तर आपण हरिनामाचा जप करू शकतो याच्यामध्ये फक्त. आधी आपण 4 युग आहेत की सतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि सगळ्यात शेवटी आता आपण आहोत ते कलियुग आहे. तर आता त्रेतायुग आपण बाकीच्या युगांमध्ये बघितलं की त्यावेळेला मंदिरांमध्ये मोठ्या मोठ्या पूजा व्हायच्या, होम यज्ञ तप दान किंवा वर्षानुवर्ष तप करायचे ऋषीमुनी, कारण त्याच्या वेळेचं आयुष्य असतं इतकं, लाखो वर्षांचं आयुष्य होतं. त्याच्यामुळे त्याच्यात 60,000 वर्षाची तपश्चर्या, 12,000 वर्षाची तपश्चर्या. तर आता आपण हे तप करू शकत नाही, कारण आपण कलियुगात आहोत. तसंच आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या पूजा करणं किंवा इतके मंत्र म्हणणं मोठे मोठे, त्याच्यानंतर आपण यज्ञ दान हे सगळ्या गोष्टी करणं, त्याला पैसाही खूप लागतो. तर कलियुगामध्ये ऑलरेडी माणसाचं आयुष्य हार्डली 100 वर्ष आहे. आधीच्या युगांमध्ये आयुष्य लाखो वर्ष होतं, मग हजारो वर्ष झालं, मग 1000 वर्ष झालं. तर आता आपल्याला 100 वर्ष आपण कसे बसे पोचतो, त्याच्यामध्ये पण आपण बद्धजीव आहे. तर आपल्याला आपली स्मरणशक्ती पण खूप कमी असते. तर आता याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आठवणारही नाही. पूर्वीच्या काळी जे ऋषी मुनी सांगायचे शिष्यांना, तर ते पाठ करायचे, सगळ्या स्तोत्र सगळ्या स्तुती, आणि मग त्याच्यानंतर ते सगळे म्हणायचे. पण आता आपल्याला हे सगळं शक्य नाही. तर आपल्याला सगळ्यात सोपा उपाय आता चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे की कृष्णाचा आपण हरिनाम जप करायचा. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर असा तो जप आहे. आणि ह्या जपामधून आता भक्ती योगाकडून आपण आता म्हणजे ध्यान योगाकडे आता आपण येतोय आणि क्षेत्रज्ञ विभाग योग. तर आता आपण या अध्यायाला आपण आता सुरू करूयात. आता याच्यामध्ये अर्जुनाने आता काही प्रश्न या चॅप्टर मध्ये, तर सुरुवातच या अध्यायाची जी आहे ती प्रश्नाने होते की क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे, प्रकृती पुरुष चेतना हे सगळं काय आहे. तर अर्जुनाचा प्रश्न असतो हा. तर आता कृष्ण त्याच्यावरती उत्तर देतो. तर क्षेत्र म्हणजे काय, तर क्षेत्र म्हणजे शरीर. की आपल्याला जो जीवात्मा असतो, जो जीव असतो, तर त्याची इच्छा असते, म्हणूनच तो पृथ्वीवर येतो आणि त्याचं कार्य करण्यासाठी त्याला एक शरीर लागतं. म्हणून हे क्षेत्र दिलेलं असतं की म्हणून त्याला ते क्षेत्र मिळतं आणि त्याच्यामधून तो त्याचा कर्म करतो, कर्तव्य करतो. मग क्षेत्रज्ञ म्हणजे क्षेत्रामध्ये कोण असतं, त्याच्यामध्ये राहणारा, त्या क्षेत्रामध्ये त्या शरीरामध्ये राहणारा. तर आपल्याला माहितीये की त्याच्यात आत्मा राहतो आणि त्याच्याबरोबर परमात्मा असतो. तर दोघे जण त्याच्यामध्ये राहत असतात. तर प्रकृती म्हणजे आता आपल्याला आजूबाजूला जे सगळं काही दिसतं, आपल्याला डोंगर दिसतात, नदी दिसते, झाड दिसते, जीवात्मा दिसतो, आपण दिसतो, आपल्यासाठी हे अनेक अजून व्यक्ती दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, झाडे आहेत, ही सगळी जी सृष्टी आहे त्याला आपण प्रकृती म्हणतो. नंतर पुरुष आहे.
तर पुरुष कोण आहे, तर ही जी प्रकृती आहे, हा सगळा निसर्ग आहे, तर ह्याचा जो उपभोग घेतो, जे हे सगळं वापरतो आणि परत याच्यावर अधिकार पण सांगतो की हे माझं आहे, हा जो आहे त्याला पुरुष म्हणतात. आणि चेतना म्हणजे चेतना आपल्या शरीरामध्ये असते, की ती हृदयामध्ये असते आणि जीवात्मा स्थित असतो. तर हृदयामध्ये जरी ही चेतना असली ना, तरी ती पूर्ण शरीरभर असते. आपण शरीरभर आपल्याला आपण जो उत्साहाने काम करतो, जे सगळं करतो, तर त्याच्या अख्ख्या शरीरामध्ये चेतना असते, अख्ख्या शरीरामध्ये जाग असते. पुढे बघूया. आता अर्जुनाला हे जाणून घ्यायचं होतं की आपण कोण आहोत, आपण शरीर आहोत की आत्मा आहोत. तर अर्थातच आपण आत्मा असतो, शरीर हे बाहेरचं असतं. आणि आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलंय की शरीर, मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. आता भोगता कोण आहे, ह्या सगळ्यांचा भोगता कोण आहे, हु इज द एन्जॉयर, तर कृष्ण आहे याच्यामध्ये. नंतर प्रकृती हे काय आहे, तर प्रकृती आपण बघितलं नेचर, आता मी जसं सांगितलं तसं की आपल्याला जे काही आजूबाजूला दिसतं ती सगळी प्रकृती आहे. आणि ज्ञान काय आहे, तर आता ज्ञान म्हणजे काय असतं, तर शरीर आणि आत्मा हे वेगळे आहे. आता हे हे जे आहे ना आपल्याला, हे जे नॉलेज आहे ना त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि हे जर ज्ञान असेल, त्यामुळे काय होतं की भक्ती मार्गामध्ये आपल्याला जे काही अडथळे येतात भक्ती करताना, तर आपण ते सगळे अडथळे आपण ज्ञानामुळे दूर करू शकतो. आपल्याला ते ज्ञान मिळतं. आणि मायेमुळे आपलं पतन होतं. माया जी असते बाहेरची, ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांचे इंद्रियांना आपल्याला विषय असतात की आपल्याला इकडे तिकडे जायचं असतं, हे सगळं करायचं असतं. आणि आपण कृष्णाच्या भक्तीपासून आपण दूर जातो, कारण आपण ऑलरेडी बद्ध जीव असतो. आपण सगळं विसरतो, आपण कृष्णाला विसरतो आणि त्याच्यानंतर आपण ह्या नको त्या गोष्टींच्या मागे जातो. तर हे ज्ञान जर असेल तर आपण असं करत नाही. आपण मग भक्तीसाठी आपल्याला ज्ञान हे सुलभ असतं. पुढे जाऊया. तर आपण कोण आहोत, तर आता इथे हे आपल्याला शरीर दिलेलं आहे. तर आपलं शरीर जे आहे ते आपल्याकडे दोन प्रकारचं असतं ऍक्च्युली. स्थूल शरीर म्हणजे जे बाहेरचं शरीर आहे आपलं, जे बाहेरचं जे आवरण आहे, तर ते पंचमहाभूतांनी बनलेलं असतं. तर आता पंचमहाभूत म्हणजे ह्याच्यामधली आपल्याला माहिती आहे की आपण जमीन आहे, पाच याच्यामध्ये दिलेलं आहे की जमीन आहे, आकाश आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर आपण पाणी बघितलं, अग्नी आहे आणि हवा आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी मिळून जे असतं त्याला म्हणतो आपण स्थूल शरीर तयार होतं. हे महाभूतांचं असतं आणि हे शरीर नश्वर असतं, म्हणजे हे शरीराचा नाश होतो. पण याच्या आतमध्ये एक शरीर असतं, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतो. आणि ते शरीर कशाने बनलेलं असतं, तर मन, बुद्धी आणि खोटा अहंकार, म्हणजे जो मीपणा असतो ना, तर तो असतो त्याच्यामध्ये. तर शरीर, बुद्धी आणि मन, तर याच्यामुळे आपल्याला ती सूक्ष्म शरीर बनलेलं असतं. आणि त्याच्या आतमध्ये हृदयामध्ये जो असतो तो आत्मा असतो. आत्मा हा सच्चित आनंद असतो, म्हणजे आत्मा हा प्युअर सोल असतो. आत्म्यामध्ये आत्म्याला माहिती असतं की आपण हे कृष्णाचे अंश आहोत, आपल्याला कृष्णाकडेच जायचं असतं, हे त्याला माहिती असतं. आणि तो त्याचा आनंद जो असतो तो कृष्ण भक्तीमध्येच असतो. तर हे शरीर असतं आपलं आणि शरीराचा नाश होतो. आता तर आपण कोण आहोत, तर आपण हे शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये हे पूर्णपणे बघितलंय. आणि याच्यावरती तो पूर्ण अध्याय आहे की ज्या वेळेला अर्जुन कृष्णाला म्हणतो की मी हे समोरचे जे माझे नातेवाईक आहेत, मी त्यांच्याशी युद्ध करणार नाही, मी त्यांचं एवढे जण ते सगळ्यांना मी मारणार नाही. त्याच्यानंतर मग त्यांना जर मारलं तर मला पाप लागेल, त्याच्यामुळे मी आता युद्ध करणार नाही. आणि तो धनुष्य खाली ठेवून देतो की मी करणार नाही म्हणून. तर त्यावेळेला कृष्ण त्यांना सांगतात, आपल्याला माहिती आहे की हे शरीर नाही आणि हा आत्मा आहे. तर आत्मा अमर आहे, जरी तू सगळ्यांना यांना मारलंस तरी आत्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात पुढे जाणार आहे. तर शरीर नश्वर आहे, आत्मा जात नाही. तर आपण हे तेव्हा बघितलं होतं. आणि आपण आत्मा पाहू शकतो का, अर्थातच आत्मा आपण पाहू शकत नाही. तो सूक्ष्म असतो. किती सूक्ष्म असतो, केसांच्या टोकांच्या 10,000चा जर भाग केले ना त्याचे, तर तेवढा एक आत्मा आहे त्याच्यामधला. म्हणजे तितका बारीक आत्मा आहे की केसाच्या टोक किती लहान असतं आणि त्याचे 10,000 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे आत्मा, इतका बारीक असतो तो. आत्म्याचे गुण काय काय आहेत, आता आत्मा जाळू शकत नाही, त्याला ओला करू शकत नाही, कापू शकत नाही, त्याला मारू शकत नाही. आणि दुसऱ्या अध्यायात आपण परत ते पण बघितलं होतं की आपण त्याला तो नश्वर आहे आणि त्याला शस्त्रांनी पण मारता येत नाही. मग आता पुढे जाऊन आत्म्याचं काय होतं, आता माणूस जेव्हा मरतो तर त्यावेळेला पुढे आत्म्याचं काय होतं, शरीराचा तर नाश होतो, पण पुढे आत्मा काय करतो, तर त्याच्यामध्ये आता जो आता इथे लहान एक चित्र दिलेलं आहे की आता लहान मुले
आता त्याचा जन्म होतो, त्याच्यामध्ये हे आत्मा असतो, त्याच्यानंतर तो मुलगा थोडा 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 वाढत जातो. मग त्याचा तरुण मुलगा होतो, त्याच्यानंतर त्याचा मध्यमवयीन माणूस होतो, मग तो थोडा थोडा म्हातारा होत जातो, आणि मग नंतर हळूहळू बघितलं आपण की तो खूप जख्ख म्हातारा होतो. आणि मग शरीर साथ देत नाही, शरीर परावलंबी होतं, आपल्याला सारखंच कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं, उठता येत नाही, बसता येत नाही, आणि मग असं जीर्ण शरीर होतं. आणि मग त्यावेळेला त्याला आत्मा सोडून जातो, आणि तो दुसऱ्या चांगल्या शरीरामध्ये तो प्रवेश करतो. आणि हे शरीर फक्त नष्ट होतं, तर आत्मा नष्ट होत नाही, आत्म्याचं फक्त दुसऱ्या शरीरामध्ये स्थलांतरित होतं. आपल्याला देव दुसरं रूप देतो, दुसरं शरीर देतो. आता हा शरीराचा रथ, तर आता शरीराचा रथ हे एक खूप छान इथे संकल्पना सांगितली आहे, की आता आपलं शरीर आहे, तर हे शरीर कसं असतं. तर हे जे 5 घोडे दाखवलेत शरीराच्या रथाचे, तर हे 5 इंद्रिय आहेत. आणि त्याच्यानंतर हे मन असतं, तर मन म्हणजे हा लगाम आहे. आणि शरीराचा रथ कोण चालवतंय, तर बुद्धी चालवतीये. तर बुद्धीच्या हातामध्ये लगाम असतो, आपण बुद्धीने काम करतो. त्याच्यामुळे आपण मन जे असतं आपलं, आपण मनाला कंट्रोल करतो. आपण मन जर आपलं कंट्रोल होत नसेल, तर ते सुद्धा बुद्धी कंट्रोल करू शकत नाही त्याला, म्हणून. आणि ही सगळी जी इंद्रिय असतात, तर हे सगळे आपले रथ आहेत, म्हणजे रथाचे घोडे आहेत हे सगळे. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये सगळ्यात आत्मा बसलाय, तो प्रवासी आहे. तर आता आत्मा इथे खूप गांगरून गेलेला दिसतोय आपल्याला, तर का असं वाटतंय? कारण इथे कंट्रोलच नाहीये मनावरती. आता बुद्धी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते, पण बुद्धी त्याला कंट्रोल करू शकत नाही, कारण जे इंद्रिय आहेत ते सगळे कृष्णाला विसरलेले आहेत. आणि आता प्रत्येक जण कृष्णाला विसरून भक्ती सोडून सगळ्या गोष्टी करतात. आता जे डोळ्यांना त्यांचे त्यांचे विषय बघायचे आहेत, डोळ्यांना टीव्ही बघायचा आहे, मोबाईल बघायचा आहे, सिनेमा बघायला जायचा आहे. त्याच्यानंतर आता जे कान आहेत, तर कानांना कृष्ण भक्ती वगैरे करायची किंवा ऐकण्याचा तर त्यांना तो उत्साहच राहिलेला नाही. आता ते कान जे आहे ते त्यांना दुसरं काही गॉसिप करायचंय, बोलताना पण टर्म जी आहे त्याच्यामध्ये गॉसिपिंग आहे, किंवा वाटेल त्या गप्पा मारत बसणं, विनाकारण गप्पा मारत बसणं. स्किन जी आहे त्यांना स्पर्शाची आसुसलेले आहे, ते स्पर्शासाठी, की म्हणजे वेगवेगळे स्पर्श पाहिजेत त्यांना. तर हे जे काही सगळे आहेत ना, म्हणजे हे सगळे जे दुर्गुण आहेत, आता जे डोळ्यांनी आपण जे कृष्णाला बघू शकतो, तर कृष्णाला बघायच्या ऐवजी सगळे वेगवेगळे विषय. तर प्रत्येक इंद्रिय, जिभा आहे, जिभेचं एक आहे, अजून एक बोलणं पण आहे आणि खाणं पण आहे, की आपल्याला खाण्याचा पण जो विषय आहे, तर आपण साधं अन्न खाऊ शकतो, पण इथे वेगवेगळ्या प्रकारचे चोचले आहेत सगळ्यांचे, की प्रत्येकाचे आवडीनिवडी आता इतक्या बदलल्या आहेत, आणि प्रत्येक जण त्याच्याकडे इतका धावत सुटलाय, की त्या बुद्धीला त्याला कंट्रोलच करता येत नाहीये मनाला. खरं तर मन म्हणजे हा लगाम आहे, आणि तो ह्या सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवू शकतो, पण असं होत नाहीये. त्याच्यामुळे आत्मा आतमध्ये खूप घाबरून गेलाय. आत्ताची परिस्थिती जे भक्त नाही ती त्यांची अशीच असते, की प्रत्येक इंद्रिय हा त्याचे त्याचे वेगवेगळे विषय एन्जॉय करत असतो, तो त्याची मजा घेत असतो, आणि त्याच्यामुळे बुद्धी ही स्थिर नाहीये. बुद्धी ही मनाला कंट्रोलच करू शकत नाही, जिथे वाटतो तिथे मनुष्य भरकटला जातोय. त्याच्यामुळे आत्मा आतमध्ये खूप गांगरून गेलाय. आत्म्याला खरं तर जायचं असतं परमेश्वराकडे. आत्म्याचं डेस्टिनेशन असते, म्हणजे त्याला पोचायचं असतं परमेश्वराकडे, कारण तो परमेश्वराचा भक्त असतो, परमेश्वराचा अंश असतो. पण आता जर ह्या रथामध्ये जर आत्मा बसला आणि जर तो परमेश्वराकडे जातच नसेल, तर तो अर्थातच गांगरून जाणार. तर हे चित्र तसं हे खूप छान एक्सप्लेन केलं इथे. आता तसंच इथे काय, आता इथे स्त्री दाखवली, ही महिला दाखवली, तर आता आपण शरीराला कशी व्हॅल्यू देतो, बाहेरच्या शरीराला, बाह्य शरीर. आता हा पिंजरा आहे, तर हा पिंजऱ्यामध्ये हा पोपट आहे. तर आता त्या व्यक्तीने इथे पिंजरा सजवताना आपल्याला दाखवली आहे, तर ते पिंजऱ्याला इतकं सजवतो, म्हणजे शरीराला, बाह्य शरीराला आपण इतकं महत्व देतो, की जे नश्वर आहे, आज ना उद्या ते नाश होणारच आहे, पण त्याच्यासाठी आपण इतका खर्च करतो. त्या शरीराला सजवणं, त्या शरीरासाठी कपडे घेणं, आपण इतके कपडे घेतो, की म्हणजे जितके जरुरी आहेत आपण त्या गोष्टी करायलाच पाहिजेत. आपण जरुरी आहे ते अन्न खायला पाहिजे, जरुरी आहे त्या गोष्टी ऐकायला पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीवरती आपलं नियंत्रण पाहिजे. तर इथे नियंत्रण नाही, तर बाह्य शरीराला आपल्याला सजून त्याच्यामध्ये काहीच उपयोग नसतो, आज ना उद्या ते नश्वर होणारे शरीर आहे. तर तुम्ही आतल्या आत्म्याला काय पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या. कृष्णाची भक्ती करा, त्याला भक्तीच पाहिजे, जर भक्ती नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. आता इथे दिलेलं आहे की आत्म्यासाठी काय आहे? आत्म्यासाठी अन्न काय लागतं, तर आत्म्यासाठी अन्न म्हणजे इथे सांगितलेलं आहे, भांडण आणि ढोंगीपणाच्या या युगात सुटकेचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नावांचा जप. दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणजे इथे चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही या जगामध्ये जर तुम्हाला जर आत्म्याला खुश ठेवायचं असेल, तुम्हाला आनंदी राहायचं असेल, तर फक्त तुम्ही जप करू शकता.
आणि तो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे असा जर तुम्ही जप जर केला ना तरच तुम्ही आनंदी राहाल. नाहीतर मग हे आपलं भरकटलेलीच बुद्धी असते, आपण गांगरलेलं असतो, आपल्याला भीती वाटते, आपल्याला मग आरोग्य पण आपलं खराब होतं. कारण आपण जसे पाच इंद्रियांचे विषय जर बघितले तर त्याच्यावर कंट्रोल नसेल तर अर्थात हे सगळं आपलं शरीर डिस्टर्ब होणार त्याच्यामुळे. पुढे बघूया. आता चेतना, चेतना म्हणजे कॉन्शियसनेस. आता शरीरामध्ये शरीरभर ही चेतना असते. आता चेतना म्हणजे आपण कसं वापरू शकतो. तर आता इथे दरोडेखोर पण दाखवलेत आणि इथे डॉक्टर पण दाखवलेत. आता आपल्यावर ठरतं हे की आपण कसं वागत असतो, की आता या वस्तूंचा उपयोग, चेतनेचा उपयोग आपण कसा करायचा. आपल्यामध्ये परमेश्वरांनी जी चेतना दिली आहे, जी एक जाग आहे आपल्यामध्ये, आपल्याला एक आयुष्य दिलंय, तर आपण ते कसं घालू शकतो. तर चाकू जर आपल्याला मिळाला तर आपण तो दरोडेखोरासारखा वापरून त्यांनी मारामारा करायचा. पण त्याच चाकूनी डॉक्टर त्या चाकूचा उपयोग हा एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करून त्याला बरं करण्यासाठी पण करू शकतात. तर एकाच वस्तूचे दोन उपयोग आहेत. तर आता आपण हे ठरवायचंय की आपण त्या वस्तूचा काय उपयोग करायचा. आता बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आता मी हे एवढं सगळं भक्ती करतोय, मी एवढा सगळा चांगला वागतोय, पण आता शेजारचा माणूस म्हणजे काहीच करत नाहीये, तो खरंच खूप वाईट वागतोय पण त्याला काहीच होत नाहीये. तर असं का बरं होतंय. तर असं हे काही नसतं. म्हणजे ज्याला जसं तुम्ही जसं वागणार आहात तसंच तुम्हाला त्याची शिक्षा किंवा त्याचं बक्षीस हे तुम्हाला मिळणारच आहे. म्हणजे तुम्ही चांगले जर वागलात तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील, तुम्ही वाईट वागलात तर तुम्हाला वाईटच गोष्टी होणार आहेत त्याचे परिणाम. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट छान दाखवली आहे इथे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये वाईटपणा येतो की मी हे पैसे चोरू का, त्याला ते पैसे दिसतात समोर. तर आता ऍक्च्युली त्यांनी जर तो चांगला असेल, कृष्णाचा जर भक्त असेल तर तो काय म्हणेल की नाही बाबा मी पैसे काही चोरणार नाही. पण तो तसं नाही करत, त्याच्या डोक्यामध्ये ती भक्ती नसते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते ज्ञान नसतं आणि तो म्हणतो ते पैसे मी चोरणार आहे आणि तो मनामध्ये अशी इच्छा करतो. मग ते इच्छा केलं की तो तसा प्लॅनिंग करतो, वाईट प्लॅनिंग की या तारखेला मी ते चोरी करेन, मग ती कशी कशी करायची हे ठरवेल. म्हणजे आपण ज्ञानाने ज्या चांगल्या गोष्टी करू शकतो त्याच्याऐवजी आपल्याला जर अज्ञान असेल तर आपण कशा चुका करत जातो. मग त्याच्यानंतर काय होतं, बट नॅचरल तो पकडला जातो. म्हणजे पकडला जातो म्हणजे त्याला कुणी त्याच्यावर आरोप करतं की या माणसाने चोरी केली आहे. पण आरोप प्रत्यारोप हे होत असतात. मग ती केस कोर्टामध्ये जाते, लगेच काय त्याला पकडलं जात नाही. साक्षीदार शोधले जातात. मग साक्षीदारांकडून बधवून घेतलं जातं की हे बरोबर आहे का, यांनी चोरी केली आहे का, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय का, वगैरे वगैरे गोष्टी. आणि मग जज त्याच्यावरती निर्णय देतात. म्हणजे या प्रोसिजरला वेळ लागते. म्हणजे त्यांनी पैसे चोरी केल्या केल्या ते लगेच त्याला शिक्षा झाली असं नाहीये. पण त्याला तो वेळ लागतो. आणि मग जेव्हा ती केस स्टँड होते कोर्टामध्ये, जेव्हा त्याचं ठरतं, नक्की होतं की यांनीच साक्ष देऊन ठरलं जाते की या माणसाने चोरी केली आणि मग त्याला ती शिक्षा होते. आणि पण ही शिक्षा ही कुठल्याही प्रकारामध्ये होतेच. म्हणजे त्याला अव्यक्त प्रतिक्रिया आणि प्रतिक्रिया प्रकट करणे हे आपल्याला इथे दिसतंय की म्हणजे त्याला प्रतिक्रिया त्याच्यावर होणार नाही असं होणारच नाही की आज ना उद्या हे बाहेर येणारच आहे. तुम्ही जर वाईट गोष्ट केलेली असेल तर कुठे ना कुठेतरी आयुष्याच्या मध्ये, आयुष्याच्या शेवटी पुढच्या आयुष्यामध्ये ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला भोगावंच लागणार आहे. तर आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे. भोक्ता कोण आहे, तर आपल्याला माहितीये की कृष्ण ह्या प्रकृतीचा भोक्ता आहे. कारण कृष्ण याचा क्रिएटर आहे, कृष्ण हा भगवान आहे, कृष्णानेच हे सगळं सृष्टी निर्माण केलेली आहे. आता प्रकृती काय आहे आपण मगाशी बघितलं. प्रकृती म्हणजे आपल्या आजूबाजूला जे दिसतात ते डोंगर, दरी, जीवात्मा, प्राणी, पक्षी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही प्रकृती झाली. आणि भौतिक प्रकृती, आता भौतिक प्रकृती याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये तीन प्रकार असतात भौतिक प्रकृतीमध्ये. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा जीवात्मा जन्माला येतो तर त्यावेळेला तो अतिशय शुद्ध असतो. पण जसा तो जन्माला येतो तसा प्रकृतीमध्ये हे तीन गुण असतात, ते गुण त्याला लागतात. म्हणजे त्या गुणांमध्ये तो जातो. कुठले ना कुठले गुण हे त्याच्यावरती जास्त प्रमाणात असतात, काही गुण कमी प्रमाणात असतात. समजा जर आता तो सत्व गुणांमध्ये असेल तर सत्व गुणांमध्ये चांगले गुण असतात. म्हणजे तो देवाची भक्ती करेल, चांगलं काम करेल, लोकांना मदत करेल, तो खरं बोलेल, तो सगळ्यांना मदत करेल, तो कधीही खोटं बोलणार नाही. असे जे काही चांगले गुण आपण जे म्हणतो ते सगळे चांगले गुण त्याच्यामध्ये येतील. पण जर तो रजोगुणामध्ये असेल
तर रजोगुणामध्ये काय असतं, इच्छा असतात, फक्त अनंत वासना आणि इच्छा असतात की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. काही मुलं अशीच वाढलेली असतात की त्यांना तेच असतं की मला हेच ब्रँडेड कपडे पाहिजे, मला असंच दप्तर पाहिजे, मला इथंच जायचंय, मला ह्याच ठिकाणी जायचंय, मला हीच गोष्ट पाहिजे. हे जे असतं ना, हे रजोगुण असतो जो तुमच्यावर अधिक प्रभावित असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला अनेक इच्छा असतात आणि त्याच्यामुळे परमेश्वराची भक्ती पण कमी असते याच्यामध्ये. आणि तमोगुण, तमोगुण काय असतं, तमोगुण हा पूर्ण अज्ञानच असतो. म्हणजे त्या माणसाला ज्ञान घ्यायचंही नसतं, तो देवाला मानत नाही, देवाची भक्ती करत नाही आणि अतिशय आळशी असतो, त्याला काहीच करायचं नसतं. म्हणजे मी हे करणार नाही, कोणतंही काम सांगितलं की तो त्याला ढकलून देईल पुढे की नाही मी करणार नाही. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे 3 गुण दिसतात. तर 3 गुण म्हणजे इथे ह्या तीन तीन जणी दाखवल्या आहेत इथे. तर जी सत्वगुणामध्ये आहे ती सगळ्यात डाव्या साईडला दाखवलेली आपल्याला. नंतर लाल रंगामध्ये जी दिसतीये तर ती जी आहे ती रजोगुण आहे. आणि उजव्या साईडला आपल्याला ते ब्लॅकिश ब्लुइश कलर मध्ये जे दिसत आहे ते तमोगुण आहे. तर आपल्याला आता दिसतंय ते खाली आपण अक्षरशः त्या कठपुतली नाचवतात ना तसं वाटतं, ते माणसाला कठपुतली सारखं नाचवतात. म्हणजे ज्या गुणाचा प्रभाव त्या माणसावरती असेल तो माणूस तसा वागतो. म्हणजे जर रजोगुणाचा प्रभाव जर त्या माणसावर असेल तर तो माणूस फक्त इच्छांच्या मागे असतो, मग तो दिवस रात्र काम करणार आणि त्याच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करणार. तमोगुणामध्ये असेल तर तो काहीच करणार नाही, तो उलट दिवस रात्र झोपून राहील. आणि सत्वगुणामधला माणूस खरंच चांगला काम करत राहील. पुढे बघूया. आता इथे आपल्याला दिसतंय लस्ट, अँगर आणि ग्रीड. आता ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना त्या माणसाला पूर्णपणे म्हणजे अक्षरशः नाचवतात. म्हणजे या तालावरती काम, क्रोध आणि लोभ या 3 जर गोष्टी असतील ना तर माणूस हा त्याची पूर्ण बुद्धीचा नाश होऊन जातो. त्याच्यामध्ये पूर्ण अज्ञान येतं आणि तो कुठलीही चांगली गोष्ट करू शकत नाही. त्याचा बुद्धी पूर्णपणे बुद्धीचा बुद्धी नष्ट करून टाकतात त्याचे. त्याला काही समजतच नाही की तो काय करतो. काम, क्रोध आणि लोभ हे 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. जर माणूस जर याच्यामधून जर बाहेर पडला नाही, म्हणजे तुम्हाला जर फक्त इच्छा इच्छा आणि इच्छा, नंतर तुम्हाला राग येतो, तुम्हाला लोभ असते, हाव असते, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, मग तुम्हाला जे महत्वाच्या गोष्टी आयुष्यामध्ये असतात ते तुम्ही करूच शकत नाही. तुमच्या बुद्धीला सगळ्या चांगल्या गोष्टींचा विसर पडतो. आता इथे ते दिलंय. तर आता कुठल्या 8 गोष्टी आहेत की आपलं पतन होऊ शकतं, आपण खाली पडू शकतो आयुष्यामध्ये. तर याच्यामध्ये आता तिथे त्यांनी दिलेलं आहे की इंद्रियांच्या वस्तूचा विचार. आता इंद्रियांचे वस्तू म्हणजे आता आपल्याला कळलंय डोळ्यांनी बघणं किंवा तोंड आहे किंवा आपली जीभ आहे, कान आहे. आता हे सगळे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण मगाशी तो घोड्यांचा रथ पण बघितला होता. तर आता एखाद्या गोष्टीचा मी विचार करते किंवा आता मला एखादी गोष्ट आवडली की आता मला हे पेन मला पाहिजेच आहे, हे पेन मला खूप आवडलेलं आहे आणि त्याचा मी विचार करते की मला ते पेन आवडलंय, मग पेन आवडलंय, मला हेच पेन आवडलंय, मला हेच पेन पाहिजे, असा मी तो विचार केला होता. तर त्याला काय होतं, अटॅचमेंट होते, आपल्याला ते जास्त आवडायला लागतं. आपण ते पेन बघितलं की आपल्याला आसक्ती निर्माण होते. मग त्याच्यानंतर आपण मोह होतो त्याचा की हे पेन माझ्याकडे मला पाहिजेच, कुठल्याही परिस्थितीत मला ते मिळायला पाहिजे. आणि जर ते नाही मिळालं तर काय होतं, मग आपल्याला ते राग येतो की मला ते पेन मिळालं नाही. आणि मग काय होतं, आपलं पूर्ण मन डिस्टर्ब होऊन जातं, आपल्याला पूर्ण भ्रम होतो, आपल्याला दुसरं काही आठवतच नाही. स्मरणशक्तीचा गोंधळ, म्हणजे आपल्याला सारखं ते पेन मला पाहिजे होतं, मला ते पेन मिळालं नाही. मग बुद्धीचा नाश होतो, दुसरं काही आपल्याला सुचतच नाही आपल्याला. आणि भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात जाऊ शकतो. मग आपण त्याच्यात काहीही करू शकतो याच्यामुळे. मग ते पेनाची चोरी करू शकतो, पेन आपण कसंही घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपण भांडणं करू शकतो, आई वडिलांना पण आपण त्रास देऊ शकतो की मला ते पेन पाहिजेच आहे, मला अशाच प्रकारे पाहिजे. हे मी एक एक्झाम्पल दिलं, पण ह्याच्यामध्ये आपल्याला खाण्याच्या बाबतीतही असं होऊ शकतं, कपड्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं. आपल्याला कोणतीही गोष्ट जर पाहिजे असेल आणि जर ती नाही मिळाली तर हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आधी त्या वस्तूचा विचार येतो, मग आपल्याला आसक्ती निर्माण होते त्याची, मग आपल्याला त्याचा तीव्र मोह निर्माण होतो. नंतर मग जर तो आपला मोह पूर्ण झाला नाही, इच्छा अपूर्ण झाली, तर आपल्याला काय होतं, आपल्याला भ्रम होतो. आपल्याला त्याचा राग येतो, भ्रम होतो, स्मरणशक्ती आपली कमी होते आणि बुद्धीचा नाश होतो आणि आपण त्या जंजाळात अडकत जातो. मग आपण त्याच्यातून कधीच बाहेर येत नाही. आणि जरी ती वस्तू आपल्याला तिथे मिळाली तरी आपल्याला परत दुसरी वस्तू आवडणारच आहे. तर म्हणजे आपल्याला जेव्हा या इच्छा होत जातात ना, इच्छांना जर आपण कंट्रोल जर नाही केला ना तर त्या इच्छा कधीच संपत नाहीत. आपण कायम एक झाले की एक इच्छा ही आपण मागतच जातो. तर आपल्याला इंद्रियांवर ताबा ठेवायलाच पाहिजे.
त्यासाठी तीव्र इच्छा ठेवायची गरज नाही. आपल्याला जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण गरजेच्या वस्तू आपल्याकडे असाव्यात. पण आपण कुठलीही गोष्ट जर ती गरज नसेल तर त्याच्या इतकंही मागे नाही लागलं पाहिजे की आपल्या बुद्धी नष्ट होईल, आपल्याला दुसरं काही सुचणार नाही. तर आता इथे आपल्याला 3 छान चित्र दाखवले. ते 3 गुणांची आपल्याला इथे चित्र आहे. सत्वगुणाचं चित्र आहे पहिल्यांदा. किती मुलं किती छान अभ्यास करतायत. आपापल्या पेपर दिला त्यांना सोडवायला किंवा म्हणजे शिक्षकांनी काही नोट्स लिहायला सांगितलेत आणि ते खूप छान लिहितात, अभ्यास करतात. आता दुसऱ्या गुणामध्ये रजोगुण आहे. आता रजोगुणामध्ये इच्छा असते. तर आता इच्छा म्हणजे काय? माझा पहिला नंबर हा आलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी काहीही करेन. मग तो तिथे कॉपी करेल, तो दुसऱ्यांचं बघेल, तो कसंही करेल. पण त्याला पहिला नंबर पाहिजे ना, मग तो कसंही मार्क मिळवायच्या मागे जाईल आणि तो चुकीच्या मार्गाने जाईल. कारण ही इच्छा आहे शेवटी. आता आपण बघितलं की इच्छा असली की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. आणि याच्यामध्ये जर तो पकडला गेला तर किती वाईट गोष्ट होईल तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये. तर हे जे रजोगुण आहेत ना, ते इच्छा आहेत त्याच्यामध्ये. त्या इच्छा आपल्या अशाही वाईट इच्छा नसाव्यात कधी, की म्हणजे इतक्या आकांक्षा की मी पहिला नाही आलो तर माझं काही होऊ शकत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. तर हे असं नाही झालं पाहिजे. आणि तमोगुणामध्ये त्याला काही करायचंच नाही, आम्हाला अभ्यासच करायचा नाही. म्हणजे तो इतका आळस असतो की त्याला झोप लागलेली वर्गात की मला अभ्यास बघायचा नाही, मला करायचा नाही. तर हे प्रकृतीचे 3 गुण असे असतात. आता याच्यामध्ये अजून एक सांगितलंय, एक छान गोष्ट दाखवली आणि चित्र दाखवलं इथे की आपलं आयुष्य हे कसं असतं की जो माणूस भक्त नसतो ना आणि ज्याला इतक्या इच्छांची तीव्र इच्छाशक्ती असते की मला हे काहीही झालं तरी मला हे पाहिजेच आहे. तर आता इथे एक माणूस दाखवलाय, तो ऑलरेडी एका झाडाच्या फांदीला लटकलाय. तो जिथे आहे त्याच्यावरती मधमाशाचं पोळ आहे आणि मधमाशींच्या पोळ्यामधून एक एक थेंब ते खाली मधाचे पडतात आणि तो जीभ बाहेर काढून ते मध एक एक थेंब घ्यायचा प्रयत्न करतोय त्या फांदीवरती येऊन. म्हणजे तो किती कष्टाने त्या फांदीवर उभा आहे आणि तो मध घ्यायचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी तो तिथे लटकलाय. आता इथे जर बघायला गेलं तर इथे ही संकल्पना अशी दिली की हा हत्ती आहे, हे साप आहेत, हे उंदीर आहेत दोन आणि तिथे कृष्ण आहे. तर आता इथे हत्ती जो आहे ना तो ते झाड उन्मळून टाकतोय. म्हणजे हे आपलं आयुष्याचं चित्र दाखवलंय की आयुष्यामध्ये हत्ती हा मृत्यूसारखा आपल्या मागे असतो. त्या माणसाला तो दिसत नाही आणि तो काय करतोय, तो ज्या झाडाला लटकलाय, जी त्याची इच्छा आहे, त्याची गरज नाहीये पण त्याची ती इच्छा आहे, तो ते झाडच उन्मळून काढतो. म्हणजे तो मोठा मृत्यू आहे त्याच्या मागे उभा आहे. आता वरती 2 उंदीर आहेत. आता एक काळा आहे आणि एक पांढरा आहे. आता दिवस रात्र हे जे काळ असतो ना, म्हणजे आपण काल बघितलंय कृष्णाचं एक रूप काळाचं पण आहे. त्याच्या तोंडामध्ये कौरव सगळे जात असतात, आपण काल बघितलं होतं. तर तसंच काळ आहे जो तुम्हाला मारायला येतो आणि तो काळ आहे तो दिवस रात्र तुमचं आयुष्य हे कुरतडत असतं. त्याच्यानंतर खाली हे सगळे साप नाग दाखवले. तर हे काय आहे, तर हे सगळे जे काही तुमच्यावर ही मोठी मोठी संकट येतात ना, ते साप नाग दाखवले. आणि हे सगळ्या मधमाशा ज्या आहेत ना वरती, ती सगळी छोटी मोठी छोटे छोटे संकटे जी आहेत, रोजचं आपल्याला काही छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या अडचणी असतात, तर त्या अडचणी आहेत. आणि हे सगळं हे आपलं आता आयुष्य असं आहे आणि एवढ्या सगळ्या अडचणी असताना, हे सगळं असताना त्या माणसाला इच्छा इतकी आहे की त्याला त्याच्या मागचा मृत्यूही दिसत नाहीये. त्याचा काळ, त्याचं आयुष्य कुरतडतंय तेही दिसत नाहीये. त्याला मोठे मोठे येणारे प्रश्न आहेत तेही दिसत नाहीयेत. आणि कृष्ण बाप्पा तिथे हात देतोय त्याला, की कृष्ण त्याला घ्यायला आलाय, की कृष्ण त्याला म्हणतो, हात पुढे करतोय की तू माझी भक्ती कर आणि हे सगळ्या प्रॉब्लेम मधून मी तुला बाहेर काढतो, मी तुझं रक्षण करतो. पण तो कृष्णाची भक्ती करायला तयार नाहीये, त्याला वेळच नाहीये, तो मागे वळून बघतही नाहीये. ही परिस्थिती आता आपण जी बघितली आहे, की ही परिस्थिती अशी आहे, अज्ञानामुळे ही परिस्थिती येते. आता ज्ञान काय आहे? आता ज्ञान आहे, इथे आपल्याला क्षेत्र आणि आत्मा याच्यातला फरक जाणून घेतात. तर ज्ञान आपण मगाशी बघितलं की शरीर आणि आत्मा हे वेगळे आहे. इथे शरीर दाखवलं आणि हा आत्मा दाखवलाय. तर शरीर हा पंचमहाभूतांनी तयार होतो. अग्नी, पाणी, आकाश, हवा आणि अर्थ म्हणजे पृथ्वी. तर याच्यापासून शरीर तयार होतं. आणि आत्मा जो असतो तो आत्मा इकडे उजव्या साईडला दाखवलाय. तर आत्मा हा सच्चिदानंद असतो. तर आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं आहे. तर शरीराचा नाश होतो आणि आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा हा सच्चिद आनंद असतो. म्हणजे आत्मा हा कधीही त्याचा नाश होत नाही. आत्म्याला माहिती असतं की शरीर आणि मी हे शरीर नाहीये, मी आत्मा आहे, मी कृष्णाचा अंश आहे. आणि आपल्याला हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग आपण कृष्णाबरोबर जोडले जातो. तर ह्याच्यामध्ये हा फरक आहे, शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. तर ते क्षेत्र दिलं, तर क्षेत्र म्हणजे शरीर आहे. आत्मा हा नाश होत नाही आणि शरीराचा नाश होतो.
आता इथे आत्मा आणि परमात्मा सांगितलं, तर आपल्या हृदयामध्ये आत्मा असतो आणि परमात्मा असतो, हे दोन्ही असतात. तर परमात्मा म्हणजे चतुर्भुज रूपामध्ये असतो, म्हणजे क्षीरोदक्षाई विष्णू आपण जे म्हटलं ते चार चार बाहू असतात, शंखचक्र गदा पद्म. तर आपल्या हृदयामध्ये आत्म्याच्या बरोबर परमात्मा पण स्थित असतो. तर इथे आता ते दोन पक्षी दाखवलेत, हे कसे असतात बसलेले. तर आता एक पक्षी जो आहे तो जीवात्मा आहे, म्हणजे आत्मा आहे, आणि दुसरा पक्षी आहे तो परमात्मा आहे. तो आता जीवात्मा कंटिन्युअस फळं खातोय, त्याला परमात्मा त्याच्या मागे बसलाय, पण तो मागे बसलेला देव परमात्मा हा त्याला दिसत नाहीये, तो त्याच्याच मध्ये गुंग आहे. त्यांनी थोडीशी जरी मान वळवली तरी त्याला परमात्मा दिसू शकतो, चतुर्भुज नारायण रूप दिसू शकतं, पण तो त्याला बघतच नाहीये, तो त्याच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचाच गुंग येतो. आता जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्म मृत्यू वृद्धावस्था आणि आजारपण ही मानवी जीवनाची खरी समस्या आहे. तर आता आपल्या आयुष्यामध्ये ह्या ज्या चार गोष्टी आहेत ना, त्याच्यावरती आपल्याकडे उपायच नाहीये. हा हा आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी. जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नसतात. जरा आणि व्याधी म्हणजे म्हातारपण आणि आजारपण हे आयुष्यामध्ये येणारच आहे प्रत्येक माणसाला, हे आपण टाळू शकत नाही. वास्तविक समस्या आताच आपण बघितलं की आपण ह्या टाळू शकत नाही. आणि आपल्या अस्थायी समस्या असतात, हे भोजन पाणी आश्रय वस्त्र, हे आपल्या बेसिक नीड आहेत. आपल्या ह्या बेसिक नीड आहेत, आपण त्यांचा विचार केला पाहिजे, आपण त्याच्यासाठी आपण त्यांची गरज पण आहे आपल्याला. पण आपल्याला हे जे काही सगळ्या ह्या जन्म मृत्यू जरा व्याधी आहेत, तर या समस्यांवर आपण काहीही उपाय काढू शकत नाही. या समस्यांवर आपण फक्त कृष्ण भक्ती जर केली तर कृष्ण आपलं रक्षण करतो. आणि आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही या घटना घडणार असेल त्याच्यामधून आपल्याला एक फिल्टरेशन येतं, म्हणजे आपल्याला त्याचं जे एक खूप मोठं संकट येणार असतं तर त्याचं नक्कीच तो निवारण करतो, त्याची जी ग्रॅव्हिटी असेल तर तो कमी करतो, त्याची आपलं रक्षण करतो त्याच्यामधून. आता वृद्धाप काळामध्ये, आता हे वृद्ध जेव्हा आपण होतो त्यावेळेला ह्या गोष्टी होणारच आहेत, केस पांढरे होणार आहेत, सांधेदुखी होणार आहे, हाडांची आपल्याला आजारे होतात, नंतर स्मरणशक्ती कमी होते. तर ह्या गोष्टी होणारच आहेत, घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. आता इथे एक सुंदर ऍक्ट्रेस दाखवलेली आहे, एक नटी आहे. आता ती सुंदर जेव्हा तरुण होती त्यावेळेला ती असं दिसत होती, आणि आता वयस्कर झाल्यावर म्हातारी झाल्यावर ती असं दिसत. तर हे शरीर हे बदलणार आहे, हे बाह्य रूप आहे शरीराचं. आत्मा हा स्थित आहे, आत्म्याचा बदल नाही होत, पण शरीर ह्याचं हे रूप पूर्ण बदलत असतं. ज्या शरीरावर आपण इतकं काम करतो, म्हणजे आयुष्य त्याच्यावर घालवतो की चांगले कपडे घाला, चांगला मेकअप करा, चांगलं हे करा, दागिने घ्या, आपण त्याच्यावर इतका खर्च करतो, पण आपल्याला बघतं कळतं की म्हातारपण झालं की हे शरीर पूर्णपणे बदलतं. आता प्रभुपादांनी एकदा एका जादूगाराला विचारलं होतं की तुम्ही इतकी सगळी जादू करता, मग तुम्ही जन्ममृत्यू थांबवू शकता का? त्याच्यावरती तुम्ही म्हातारपण नाही आलं तर चालणार आहे का? म्हणजे तुम्ही करू शकता का त्याच्यावर? तर जन्ममृत्यू जरावधी हे कोणीच बदलू शकत नाही, कोणताही जादूगार ते बदलू शकत नाही. आता इथे एक दिलंय, कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, पुरुषः सुख दुःखाना भोक्तृत्वे हेतु रुच्यते. प्रकृती ही सर्व कार्यकारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर आता इथे दिलेलं आहे की प्रकृती जी आहे, आपण आता त्याच्यामध्ये जीवात्मा येतो, त्याच्यानंतर आपण प्रकृतीमध्ये उपभोग घेतो, आणि प्रकृती आपल्याला जे काही आहे, आपल्याला जे काही इथे पाहिजे असतं, आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या प्रकृती ही पूर्ण करतच असते, आणि आपल्याला त्याप्रमाणेच पुढचं शरीर हे मिळत असतं. म्हणजे प्रकृतीमध्ये आता समजा जर एखाद्या व्यक्तीला जर आता एखादी गोष्ट करण्याची आवड असेल, आता त्याला जर मांस खाण्याची आवडच असेल, आता तो त्याच्यातून बाहेरच येत नसेल, तर त्याला ते किती कठीण आहे. म्हणजे ते कुठला तरी प्राणी आणा, त्याला ते सगळं त्याचं प्रोसिजर करा, त्याला ते सगळं, आणि मग त्याच्यापासून त्याचं अन्न करा आणि मग ते खा, हे सगळं एवढं एवढं सगळं कठीण आहे. तर मग परमेश्वर काय म्हणतो, तुझी जर इच्छा आहे ना, तर देव तुमची इच्छा पूर्ण करणारच आहे, पण मग तो तुम्हाला एवढ्या सगळ्या क्लेशांमधून नाही देत. मग तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये वाघाचं सिंहाचं असं शरीर देईल की बाबा तू आता डायरेक्ट शिकार कर आणि ती खा, म्हणजे हे देव तुमची अशी इच्छा ही पूर्ण करतो. तर हे जे काही तुमचं जे काही शरीर तुम्हाला पुढचं मिळतं ना,
हे तुमच्यावरच स्वतःवर अवलंबून असतं की तुम्ही याच्यामध्ये या शरीरामध्ये कसे वागत असता. तुम्ही जर चांगलं कृत्य केलं तर उद्या तुम्ही चांगल्या घरामध्ये जन्माला जाल, उद्या तुम्ही भक्तांच्या घरी जन्माला जाल, एखाद्या श्रीमंत ठिकाणी जन्माला जाल की तिथे तुम्हाला कष्ट करण्याची काही जास्त गरज नाहीये. तुम्हाला जाऊन फक्त नामस्मरण करायचंय, पण तुम्हाला कृष्णाचं तिथे पण भक्ती करायची. तर हे लक्षात घ्या की म्हणजे जे काही आपण जसं काही वागतो तसंच आपल्याला पुढचं आयुष्य पण मिळतं. कोणालाही समस्या नको असतात तरी कोणीही स्वतःवर येणाऱ्या समस्या टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे आनंदही आपोआप येईल. तर आता आपल्याला माहितीये की प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतातच. आपल्याला असं होतच नाही की मला कुठलेच प्रॉब्लेम नाही, मी एकदम खुश आहे, मला सगळं काही येतंय, मला सगळं आठवतंय, मला सगळं खायला मिळतंय, मला सगळं घालायला मिळतंय, माझ्याकडे कुणी भांडत नाहीये, मला कुठलंही दुःख नाहीये, सगळं असं होत नाही. आपल्याला काही ना काहीतरी समस्या ह्या प्रत्येकाला येतात आणि त्या समस्या आपण टाळू शकत नाही. पण जसं दुःख येतं, जसं समस्या येतात, तसे चांगले दिवस पण येतात. आपल्याला असं नाहीये की फक्त सगळं आपल्याला भोगावंच लागतं, तर आपल्या चांगल्या गोष्टी पण मिळतात आपल्याला. चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात. आता तर एक मोठा प्रश्न आहे. तर कोणता मोठा प्रश्न आहे? तर मी त्रस्त का आहे माझ्या कर्मामुळे? तर आता आपण आपण जे कर्म करतो तेच आपल्याला निसरावं लागणार आहे. आता जर मी चांगला विचार केला तर माझं चांगलंच होणार आहे. मी चांगल्या बुद्धीने विचार केला तर मी चांगलं काम करू शकते. मी भक्ती करत असेल परमेश्वराची, तो माझं सगळीकडनं रक्षण करतो. पण जर आपलं कर्म जर नीट नसेल तर मग काय होईल? तर आता इथे एक हे दाखवलेलं आहे की हिंसा, युद्ध, सार्वजनिक अशांती, आतंकवाद. आता ह्या गोष्टी का होतात? तर माणूस आपण मगाशी बघितलं रजोगुणामध्ये असतो आणि तमोगुणामध्ये. तमोगुणातली जी माणसं असतात ना, ती देवावर विश्वासच ठेवत नाहीत. म्हणजे ते म्हणतात की नाही आम्हीच देव आहे, आम्ही काही देवावर विश्वास ठेवत नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्या डोक्यामध्ये त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असते. त्याच्यामुळे ते वाईटच विचार करतात. म्हणजे त्यांना कुणाची हत्या करायची आहे, कुणाची म्हणजे ते हिंसा हिंसा करायची आहे, एखाद्या माणसाला त्रासच द्यायचा आहे, त्याच्याशी वाईटच वागायचं आहे. हे सगळे तमोगुणातल्या व्यक्ती असतात की ज्या त्यांच्या डोक्यामध्ये हे सगळं सारखा नाश करायचा आणि सगळ्यांना त्रास द्यायचा हाच विचार असतात. आणि रजोगुणामधली व्यक्ती असते, तिला फक्त इच्छा असतात की मला हे पाहिजे आणि मला हे पाहिजेच. आणि असं दोन्ही माणसं जर या प्रकारच्या जर व्यक्ती एकत्र आल्या ना, किंवा जर एखाद्या माणसाचा ह्या दोन्ही स्वभावाचे जर प्रभाव असतील ना त्याच्यावरती, किंवा त्याच्यामध्ये काही गुण जर रजोगुण असेल आणि काही तमोगुण असेल किंवा फक्त तमोगुणही असेल, तर तो माणूस वाईटच विचार करणार. त्याला जर पाहिजे असेल की हा देश सुखाने समाधानाने नांदतोय, तर हा देश चांगला आहे, ते चांगलं व्यवस्थित चाललंय, तर नाही. तो त्याच्यामध्ये तिथे गोळाबारी करणार, तिथे त्याच्याशी युद्ध करणार, तिथल्या निष्पाप लोकांची उगीच हत्या करणार. आणि तसं जर बघायला गेलं तर शरीर हे नाशवंत आहे. आज ना उद्या तुमच्या शरीराचा नाश होणारच आहे. मग तुम्ही इतक्या इच्छा कशासाठी करता? पण हे त्यांना ज्ञान नसतं. कारण ते अंधकारामध्येच राहत असतात, तमोगुणामध्ये असतात आणि रजोगुणामध्ये असतात. त्यांना सत्वगुणच नसतो, देवाची भक्ती करत नाही, त्याच्यामुळे ते सगळा वाईटच विचार करतात. आणि त्याच्यामुळे हे आतंकवाद, त्याच्यामुळे अशांती, हिंसा, युद्ध हे सगळं होत असतं. आता आपण एक गोष्ट बघणार आहोत इथे की एकदा काय होतं. आता ही एका माणसाचं एवढं मोठं कुटुंब आहे, तर त्याच्यासाठी एक गोष्ट आहे की एक ऋषीमुनी असतात, म्हणजे एक गुरुजी असतात आणि ते आपल्या शिष्याला सांगतात की मी आता काही काळासाठी मला म्हणजे मी आता तीर्थयात्रेला जाणार आहे. तर आता त्यांच्याकडे खूप धर्मग्रंथ असतात, पुस्तकं असतात, कृष्ण भक्तीची पुस्तकं असतात. तर ते म्हणतात तू याच्या सगळ्याचा फक्त नीट तू सगळी पुस्तकं वाचून काढ, त्यांची व्यवस्था बघ, ते व्यवस्थित आहेत ह्याचं रोजचं खात्री बघ, कारण मला यायला तर बरेच वर्ष लागणार आहेत. तर तू याची व्यवस्थितपणे काळजी घे. तर तो शिष्य म्हणतो हो काही हरकत नाही गुरुजी, मी सगळं बघेन वगैरे. आणि मग गुरुजी काय करतात, तिथून निघून जातात. मग आता त्यांना जायचं असतं तीर्थयात्रेला. मग थोड्या दिवसानंतर मग हा सगळ्या पुस्तकांची व्यवस्था ठेवत असतो. मग काय होतं, तो राहत असतो, ते एक छोटासा आश्रम असतो, म्हणजे कुटी असते छोटीशी. तर तिथे त्याला जुनं असतं आणि ते सगळं, कारण बांधकाम ते काही पक्क बांधकाम नसतं, तर एक छिद्र असतं कुठेतरी. आणि एकदा एक उंदीर येतो, आणि तो उंदीर येतो आणि ते पुस्तकाचं पान कुरतडायला सुरुवात करतो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात येतं, अरे बापरे, उंदीर आलाय आणि हे पान कुरतडलंय त्यांनी, तर आता मी काय करू? मग तो शेजाऱ्यांकडे जातो आणि त्यांना सांगतो की आता माझ्याकडे उंदीर आलाय, मला तर गुरुजींनी ती सगळी पुस्तकं व्यवस्थित ठेवायला सांगितले, आता मी तिथे काय करू? मग ते शेजारी म्हणतात, अरे उंदीरच आलाय ना, मग ठीक आहे ना, मांजर आण, म्हणजे मांजर खाऊन जाईल उंदराला.
तो म्हणतो हो 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 बरोबर आहे, चला ठीक आहे, मग मी मांजर आणतो. तो मांजर घेऊन येतो. मग मांजर त्या उंदराला पकडतं आणि मांजर खाऊन टाकतो तो उंदीर. आता त्याचा तो प्रश्न सॉल्व्ह होतो. पण काय होतं, मांजर आता म्याव म्याव करत सुटतं, कारण मांजराला भूक लागते. तर मांजराला आता त्याला दूध द्यायलाच पाहिजे, त्यांनी मांजर घेऊन आलेला आहे तो घरी. मग मांजराला दूध कुठून येणार? परत शेजाऱ्यांकडे जातो आणि त्यांना म्हणतात की आता मांजराला मला ते दूध द्यायचं आहे, ते ओरडताय, म्याव म्याव करताय. मग ते म्हणतात अरे ठीक आहे, मग गाय घे ना, म्हणजे तुला दूध मिळेल भरपूर, मग तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग तो काय करतो, म्हणतो बरोबर आहे. मग गाय घेऊन येतो. मग आता गाय आली, मग आता गाईला चारा आणायला लागेल. मग गाईला साफ स्वच्छता ठेवावी लागते, गाईचं दूध काढायचं, गाईची वासरं बघायची, गाईला चारा द्यायचा, तिला पाणी द्यायचं, तिला चरण्यासाठी तिला थोडंफार घेऊन जायचं. ह्या सगळ्यामध्ये काय होतं, त्याला त्याची पुस्तकं जी सांभाळायला सांगितले असतात, त्याचं स्वतःचं घरचं काही जे काम असतं ते त्याला होतच नाही आणि तो त्याच्यामध्ये खूप गुंतून जातो. आणि मग तो परत जातो शेजाऱ्यांकडे आणि म्हणतो की आता मी काय करू, मला हे एकट्याला काम नाही होते हे सगळं. म्हणजे शेजारचे म्हणतात अरे ठीक आहे, मग आता तू लग्न कर, म्हणजे तुला बायको येईल, मग बायको तुझं घरचं सगळं काम बघेल, ती सगळं गाईचं पण बघेल आणि मग तू तुझं काम करू शकतो. तो म्हणतो हो किती छान, बरोबर आहे, तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. आणि तो लग्न करतो. मग लग्न केल्यानंतर बायको येते आणि बायको आल्यानंतर हळूहळू त्याचा संसार तयार होतो. मग एक मुलगा, दोन मुलं आणि मग त्याची ही एवढी अख्खी फॅमिली तयार होते. मग पुढे त्या मुलांची लग्न होतात, मग त्या मुलांची मुलं, हे सगळं करता करता 20-25 वर्ष निघून जातात आणि मग त्याचे गुरु परत येतात. परत येतात तर बघतो तर ही एवढी मोठी फॅमिली तयार झालेली असते आणि ज्यासाठी त्याला तिथे नेमणूक केलेली असते की तू ग्रंथांचं रक्षण कर, त्यांचं बघ, त्यांचा अभ्यास कर, तर त्याचा अभ्यास तर होतच नाही. तो त्या ग्रंथांची नीट व्यवस्थाही बघत नाही आणि तो इतका स्वतःमध्ये गुंतून जातो की जे गोष्ट करायची आहे ती गोष्ट करत नाही, कारण तो बुद्धीने काम नाही करत. आता त्यांनी सुरुवातीलाच काय करायला पाहिजे होतं की घरामध्ये उंदीर येतोय ना, तो कुठून उंदीर येतोय, तर तिथं त्यांनी एक काहीतरी लावून बंद केलं असतं. तिथे जर तो रस्ता बंद केला असता कायमचा, तर तो उंदीर येणं बंद झालं असतं. तर त्याला हे सगळं करायची गरज नव्हती ना. तर आपल्याला विचार केला पाहिजे की आपण बुद्धीने काम केलं पाहिजे की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, की आपण आपली समस्या काय आहे आणि त्याच्यावरती आपण त्याचं समाधान आपण हे कसं काढायचंय, का आपण त्याच्यामध्येच गुंतत जायचंय. तर इथे सर्व समस्यांचे समाधान दिलंय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर रोज जप करा आणि हे सगळ्या समस्यांचं एक खूप चांगलं एक आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे. आणि या कलियुगामध्ये मोक्षाचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या नावाचा पवित्र जप करणे. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. तर आपण परमेश्वराचं चिंतन करूया. कलियुगामध्ये सगळ्यात सोपा जो मार्ग आपल्याला दिलेला आहे, तर आपण तो त्याचा रोज ध्यान करूयात, रोज जप करूयात. आपल्याला जेवढे वेळेला होईल तेव्हा आपण कृष्णाची भक्ती करूयात. आपण आपलं कर्म हे केलंच पाहिजे. असं नाहीये की मी सगळं कर्म सोडलं आणि फक्त कृष्ण भक्ती केली, असं नाहीये. ते कृष्णाला सुद्धा आवडत नाही. कृष्णाने अर्जुनाला युद्ध करू नको हे सांगितलं नाहीये. कृष्णाने अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं की युद्ध हे तू केलंच पाहिजे. तर कृष्ण भक्ती आणि आपलं कर्म ह्या दोन्ही गोष्टी यायला पाहिजे. आणि त्याच्याबरोबर श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार, जे वर्षानुवर्ष जमा झालेल्या सर्व धुळीतून हृदय शुद्ध करते आणि सशर्त जीवनाची आग विझवते, वारंवार जन्मलेल्या आणि मृत्यूची. तर आता आपले इतके 84 लक्ष योनीपासून आपण जगत आलोय. आपण इतक्या युगांयुगांमधून आपण तो आपला आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, परत ते शरीर म्हातारं होणार, परत आपण दुसऱ्या शरीरामध्ये जाणार, परत ते शरीर बदलणार. हे आपण चक्रामध्येच गुंतलेले आहोत. का? कारण आपल्या हृदयामध्ये जे आहे ते इतकं अशुद्ध झालेलं आहे. आपण एवढी पापं केलेली असतात, त्याच्यामुळे ते हृदय शुद्ध करण्याची गरज आहे. आणि याच्यामधून या चक्रातून आपण बाहेर पडू शकतो आणि कृष्णाकडे परत जाऊ शकतो जिथून आपण आलेलो आहोत. आणि मग त्याच्यासाठी त्या शुद्धीकरणासाठी फक्त एक उपाय आहे, तो म्हणजे हरे कृष्णाचा जप. तर आपला अध्याय आता इथे पूर्ण झालेला आहे आणि मी आता हा सगळ्यात शेवटचा श्लोक म्हणते. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुश्च एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी रेकॉर्डिंग बंद करते आणि मग आपले प्रश्न उत्तर जे काय असेल ते तुम्ही मला विचारू शकता.